थायलंड भारतातील कित्येक लोकांचं आवडतं टुरिस्ट डेस्टिनेशन, पण सध्या थायलंड चर्चेत आहे। याचं कारण म्हणजे तिथून आलेली एक बातमी आणि या बातमीचं सातारा कनेक्शन। आधी कसं कुठलाही भारतीय माणूस थायलंड मध्ये गेला तर त्याचं स्वागत केलं जायचं, आता तिथला काही भाग हा स्वागत करण्यासाठीच तिथे ओळखला जातो। पण तो विषय वेगळा। आता थायलंडला जाऊन फक्त लोकल लोकांशी ओळख करायची आणि परत यायचं, एवढंच थायलंडचं टुरिझम मर्यादित नाही। इथं फक्त भारतातून नाही तर जगभरातून लोक येतात, फिरतात, पार्ट्या करतात आणि पुन्हा जातात। पण आता इथं भारतीय लोकांनी परदेशी नागरिकांना भेटायचं ठरवलं तर त्यांना कदाचित अपमान सहन करावा लागू शकतो आणि कदाचित नाचक्य सुद्धा होऊ शकतं। कारण आहे एक घटना जी घडली एका जर्मन महिलेसोबत आणि त्यात आरोपी होते साताऱ्यातले 2 जण जे थायलंडला फिरायला गेलेल्या दोघांनी एका पार्टी दरम्यान जर्मन महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत। 47 वर्षाचा विजय घोरपडे आणि 40 वर्षाचा राहुल भोईटे अशी आरोपींची नावं आहेत। पण या दोघांनी नेमकं केलं काय, ही घटना उघडकीस कशी आली आणि या दोघांना नेमकी काय शिक्षा होऊ शकते पाहूयात या आजच्या व्हिडिओमधून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओमध्ये थायलंडची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात आधी पाहूया की थायलंड मध्ये नेमकं काय घडलं। तर थायलंड मध्ये फेमस फुल मून पार्टी होते। खास या पार्टीसाठी इथं जगभरातून अनेक पर्यटक येतात। याची जाहिरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते। थायलंडच्या कोफांगत बेटावर दर महिन्याला पौर्णिमेच्या रात्री ही बीच पार्टी ठेवली जाते आणि ही पार्टी सुरू झाली ती 1980च्या दशकात। तेव्हापासून दर पौर्णिमेला रात्री या बीचवर प्रचंड गर्दी होत असते। रात्रभर सुरू असलेल्या या पार्टीत अनेक लोक असतात, म्युझिक असतं, डान्स असतो आणि दारू सुद्धा। थायलंडच्या याच फुल मून पार्टीला साताऱ्याचे कोरेगाव मधले विजय आणि राहुल गेले होते। माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार राहुल आणि विजय यांच्यासोबत कोरेगाव मधले आणखीन 4 जण थायलंडला गेले होते। राहुल आणि विजय मूळचे तडवळे आणि चिलेवाडी या गावचे। सातारा मधल्या एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी थायलंड गाठलं। 13 तारखेला याच दिवशी रात्री फुल मून पार्टी होती। या पार्टीला जे अनेक लोक आले होते त्यात एक जर्मनीहून आलेली तरुणी सुद्धा होती। 14 मार्चला पहाटे या तरुणीवर हाद्रीन बीचच्या बोल्डर्स भागात अत्याचार झाले। पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली। त्यानंतर तिनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी लागलीच तिची तक्रार नोंदवून घेतली आणि यावेळी तिचा जबाब सुद्धा नोंदवला। या जबाबात 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या माहितीनुसार ती कोळी इथल्या एका हॉटेलमध्ये राहत होती। ती फुल मून पार्टी मध्ये सहभागी होण्यासाठी बेटावर गेली। रात्रभर पार्टी सुरू होती। त्यानंतर समुद्र किनाऱ्यापासून जवळच असलेल्या एका बंगल्याजवळ खडकाळ भागात आपल्यावर 2 पुरुषांनी अत्याचार केले। अत्याचार करणारे दोघेही भारतीय होते। ही घटना घडल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले आणि आधी आपल्यावर हल्ला करून आपल्याला जखमी केलं। हे सगळं घडलं तेव्हा आपण दारूच्या नशेत होतो असंही तिने पोलिसांना सांगितलं। लागलीच या 2 संशयित भारतीयांच्या विरोधात अटक वॉरंट निघालं। त्यांचा तपास सुरू झाला। घटनास्थळी एक पथक रवाना करून तपासणी केली, ज्यात फॉरेन्सिक टीमचाही समावेश होता। तपासादरम्यान घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले। संशयिताचा शोध घेण्यासाठी कोफांगन पोलीस आणि टुरिस्ट पोलीस आणि इमिग्रेशन पोलीस यांच्या टीम तैनात होत्या। या टीमच्या हाती एक भक्कम पुरावा लागला, तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज। या सीसीटीव्ही फुटेज मध्ये 2 व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाताना दिसत होत्या। त्यांनी आधी हे दोघं कोण आहेत हे ट्रॅक केलं आणि त्यांनी दोघांचाही माग काढला। 15 मार्चला रात्री 8:20 पोलीस कोफांगन मधल्या एका बंगल्यात घुसले आणि त्यांनी या दोघांना पकडलं। त्यांची नावं होते विजय घोरपडे आणि राहुल भोईटे, राहणार कोरेगाव, जिल्हा सातारा।
अटकेनंतर विजय आणि राहुल या दोघांना कोफांगण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं। त्यावेळी दोघेही पर्यटक विजावर प्रवास करत असल्याचं पुढे आलं। दोघांची चौकशी सुरू झाली आणि या दोनही संशयितांनी परस्पर विरोधी जबाब दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। दोघांनी चौकशीत उडवाउडवीची उत्तरं दिली। या चौकशी वेळी जर्मन तरुणीला सुद्धा तिथे बोलवण्यात आलं, पण ती शुद्धीत नसल्याने तिला ओळख पटवता आली नाही। त्यामुळे चौकशीनंतर या दोघांना पुन्हा बंगल्यावर जाण्याची परवानगी देण्यात आली। 16 मार्चला ही तरुणी शुद्धीवर आली तेव्हा पोलिसांनी या दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं। यावेळी तरुणीनं दोघांनाही ओळखलं आणि यावेळी विजयनं आपला गुन्हा मान्य देखील केला, तर राहुलनी मात्र आपण अत्याचार केलाच नाहीये असं सांगितलं। त्यावेळी नेमकं काय झालं हे आपल्याला आठवत नसल्याचा दावा राहुलने केलाय। आपण त्या महिलेला फक्त एक मिठी मारली, तिच्या गालावर होठ टेकवले, पण तिने या सगळ्याला विरोध केला म्हणून आपण तिथून निघून गेलो असं त्याने सांगितलं। पण या तरुणीने राहुलला सुद्धा आपल्यावर अत्याचार केल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी दोघांवरही पीडितेला जखमी करून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळावरचे सगळे पुरावे गोळा केले। महिलेसह या दोघांची मेडिकल टेस्ट सुद्धा केली आहे आणि या दोघांचे DNA सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगसाठी पाठवले। त्यामुळे राहुल आणि विजय या साताऱ्यामधल्या पोरांच्या अडचणी वाढल्या आहेत। पण या घटनेत एका प्रत्यक्षदर्शीच्या दबावामुळे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। त्यांच्या मते त्याने या पीडित तरुणीला एका परदेशी तरुणासोबत सहमतीने संबंध ठेवताना पाहिलं होतं। त्यानंतर ही महिला 2 भारतीय पुरुषांसोबत तिथे आली असा या प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे। मात्र पोलिसांनी या तरुणीची चौकशी केली तेव्हा तिनं आपल्याला काही आठवत नसल्याचं सांगितलं आहे। पण या आरोपीपैकी एकानं गुन्हा कबूल केल्यानं आणि दुसऱ्या आरोपीने सुद्धा आपण जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितल्यानं या दोघांवर थायलंड पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सुद्धा ज्या भागामध्ये या तरुणीवर अत्याचार झाला त्या भागातून पळून जाताना हे दोघच जण दिसत आहे, बाकी कोणीही नाही। त्यामुळे संशयाच्या सगळ्या सुया राहुल आणि विजय यांच्यावरच रोखल्या गेल्या। पोलिसांनी विजय आणि राहुलचे कपडे आणि घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी वापरलेली बाईक जप्त केली आहे। या दोघांचे DNA रिपोर्ट आल्यानंतर पीडित महिलेला जर्मनीला पाठवण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आता विजय आणि राहुलला काय शिक्षा होऊ शकते हे पाहूया। थायलंड मधल्या कायद्यानुसार अत्याचार हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे। थायलंडच्या दंड संहितेच्या कलम 276 ते 281 नुसार अत्याचाराच्या गुन्हेगारांसाठी 4 ते 20 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 40 लाख रुपये म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त दंडाची तरतूद आहे। जर गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असेल किंवा पीडितेला गंभीर इजा झाली असेल तर जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देखील होऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे थायलंडमध्ये अशा प्रकरणामध्ये परदेशी नागरिकांनाही स्थानिक कायद्याप्रमाणे शिक्षा होते। तिथल्या कायद्यानुसार आरोपींना परदेशी असल्याचा कोणताही विशेष लाभ मिळत नाही। त्यामुळे ही महिला जर्मनीला जाण्याआधीच या दोघांवर खटला सुरू होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। थायलंड मधली शिक्षेची तरतूद पाहता आता भारत सरकार यात काय भूमिका घेणार असाही प्रश्न विचारला जातो। सहसा भारतीय दूतावास थायलंडमध्ये आरोपींना कायदेशीर मदत पुरवण्याचा प्रयत्न करतं। सामान्यतः दूतावासाकडून स्थानिक वकील नियुक्त केला जातो। तसंच आरोपींना निष्पक्ष सुनावणी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात। यासह भारत सरकार थायलंडशी राजनैतिक चर्चा करून आरोपींना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करू शकतं। पण ही गोष्ट गुन्हेगारांच्या स्वरूपावर आणि दोन्ही देशांमधल्या करारावर अवलंबून असणार आहे। हे प्रकरण अत्याचाराचं आणि त्यातही परदेशी महिलेवर झालेल्या अत्याचाराचं असल्यानं यात भारत सरकार खरंच हस्तक्षेप करेल का हा प्रश्न सुद्धा उभा राहतोय, कारण यात आंतरराष्ट्रीय दबाव आणि प्रतिमा भंग होण्याची शक्यता मोठी आहे। पण या महिलेचे आरोप, प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि समोर येणारे पुरावे अशी प्रत्येक गोष्ट या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे। हे नक्की साताऱ्यामधल्या दोघांना थायलंडमध्ये एका परदेशी तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपात अटक झाली आहे ही गोष्ट सातारा पोलिसांनाही सुरुवातीला माहित नव्हती। पण या दोघांसोबत असलेल्या 4 जणांनी राहुल आणि विजयच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली। या सगळ्यामध्ये विजय आणि राहुलवर गुन्हा सिद्ध झालाय, तर थायलंड कोर्टाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। ज्यामुळे तरतूद 20 वर्षापर्यंत शिक्षेची असली तरी हल्ल्याच्या आरोपामुळे या पोरांना आयुष्यभर तुरुंगात राहावं लागणार का
हा प्रश्न विचारला जातो। तर या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुम्हाला काय वाटतं थायलंडमध्ये गेलेल्या या तरुणांना कुठली शिक्षा होऊ शकते? तुमचे जे मत आहेत ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।